लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी बातमी। दुसऱ्या टप्प्यातील सर्व तारखा ठरल्या आहेत। कोणाला कधी पैसे भेटणार आहेत सविस्तरपणे बघा। तुम्हाला अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलोय। 3 गोष्टी जर तुमच्या कंप्लीट असतील तरच तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। आणि ज्यांना 3000 रुपये भेटले होते त्यांच्यासाठी पण ही न्यूज आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। चला बघा, 31 जुलै पूर्वी फॉर्म भरला होता, त्यांना 3000 रुपये कधी मिळणार हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे। 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला, त्यांना 3000 रुपये कधी मिळणार आहेत। दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे 3000 मिळाले आहेत, ज्यांना ऑलरेडी पहिल्या टप्प्यात 3000 रुपये मिळाले त्यांना पुढचा हप्ता कधी भेटणार आहे। आणि सगळ्यात शेवटी डीबीटी 20 ऑगस्ट नंतर झाले, त्यांना कधी पैसे भेटणार आहेत। तर अत्यंत महत्वाच्या ह्या प्रश्नांची उत्तर देणार आहे, प्रत्येक तारीख तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर 3 गोष्टी सांगणार आहे। त्यातली तिसरी गोष्ट सर्वांना खूप महत्वाची असणार आहे। ती तिसरी गोष्ट जर तुमची चुकली तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचंय, कारण इतक्या छान स्वरूपात माहिती देणार आपलं हे चॅनल असणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया तो म्हणजे 31 जुलै पूर्वी फॉर्म भरलाय आणि त्यांना अजून पण पैसे आले नाहीत, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतोय। त्यांच्यासाठी आता पहिली तारीख आपण या ठिकाणी बघणार आहोत। ज्यांना 31 जुलै पूर्वी फॉर्म भरला होता आणि त्यांना 1 ऑगस्ट नंतर अप्रूव्हलचा मेसेज आला होता। 1 ऑगस्ट नंतर अप्रूव्हलचा मेसेज आला, त्यांचं डीबीटी पण पूर्ण झालं, डीबीटी पण त्यांचं पूर्ण झालंय। अशा सर्व ताईंना कधी पैसे भेटणार आहेत माहितीये तुम्हाला? 29 तारखेनंतर, 29 ऑगस्ट नंतर तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहेत। लक्षात घ्या, 29 ऑगस्ट नंतर तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहे। आणि जरी तुम्हाला 29 ऑगस्टला पैसे नाही आले तर मला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये, आपण चेक करणार आहोत की तुम्हाला अजून पैसे का नाही आलेत। तर एक गोष्ट अजून मला एकदा सांगायचं सगळ्यांनी, लवकरात लवकर तुम्ही फॉर्म कोणत्या टप्प्यात भरला आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुमचं नाव सांगायचंय, तुमचा जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की आणखी पण काही जिल्ह्यांना पैसे आले नाहीत। असे बरेच जिल्हे आहेत त्यांना अजून पण पैसे यायचे बाकी आहेत। म्हणजे काही ठिकाणी आलेत पण बऱ्याच ठिकाणी त्या जिल्ह्याला पैसे आले नाहीत। म्हणून तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचं नाव, तुम्ही कधी फॉर्म भरला होता आणि तुम्ही डीबीटी कधी केलं होतं ते मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय। प्रत्येकाने ही माहिती दिली तर आम्ही तुमच्या अडचणी सोडू शकणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर भेटणार आहेत, महत्वाची गोष्ट म्हणजे। आणि पुढचा आहे बघा, 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले, त्यांना 3000 कधी भेटणार बघा। दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांना कधी पैसे भेटणार आहेत ते लक्षात घ्या। या सर्वांना पैसे भेटणार आहेत 1 सप्टेंबर नंतर। लक्षात घ्या, 1 सप्टेंबर नंतर यांना पैसे यायला चालू होणार आहे। एवढ्या साऱ्या ताई सगळ्या ऑनलाईन आहेत, तुम्हाला एवढी छान माहिती देतोय तर सगळ्यांनी पट लाईक करून घ्या। खूप सारे जण लाईव्ह आहेत बघा, तरी पण लाईक करत नाहीत। कमीत कमी एवढं तरी एक काम करा, तुमच्यासाठी खूप छान माहिती मी दररोज घेऊन येत आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देत आहे। कमीत कमी एक लाईक करायचंय, या दादासाठी तुमच्या लाईक करा। आणि वाटले तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे। चला पटापट लाईकचा वर्षाव झाला पाहिजे। मोफत लाईक आहे, तुम्हाला पैसे लागणार नाहीत, लाईक करून टाका सगळ्यांनी। चला पुढचा प्रश्न आहे बघा, 3000 रुपये मिळाले आहेत, त्यांना पुढील 1500 रुपये कधी भेटणार? लक्षात ठेवा,
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या सगळ्यावर परत संध्याकाळच्या 7 वाजता मी डिटेल्स अजून माहिती देणार आहे. त्याच्यामुळे आता फक्त तुम्हाला तारखा सांगतोय, या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त तारखा सांगतोय आणि तुम्हाला अजून 3 ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ते चेक करायच्या त्या सांगणार आहेत आणि याच्याबद्दलची संपूर्ण माहिती संध्याकाळी 7 वाजता सांगणार आहे. चला तर लक्षात घ्या, ज्यांना 3,000 रुपये ताईला भेटलेले आहेत ऑलरेडी पहिल्या टप्प्यात, त्यांना 1,500 रुपये कधी भेटणार आहेत लक्षात घ्या. त्यांना 17 सप्टेंबर नंतर भेटणार आहेत. कधी? ऑगस्ट सप्टेंबर, 17 सप्टेंबर नंतर त्यांना पैसे यायला सुरू होणार आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी 31 जुलैला फॉर्म भरला होता, त्याच्या अगोदर फॉर्म भरला होता, त्यांना पैसे भेटणार आहेत 29 ऑगस्ट पासून. ज्यांनी 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट फॉर्म भरला होता, त्यांचं डीबीटी वगैरे पूर्ण सगळं, त्यांना पैसे भेटणार आहेत 1 सप्टेंबरच्या नंतर. ज्यांना 3,000 रुपयाचा हप्ता ऑलरेडी भेटलेला आहे, त्यांना 3 सप्टेंबर पासून पुढे काय भेटणार आहे, 17 सप्टेंबरला यांना पैसे भेटणार आहेत. आणि त्यांनी पण लक्षात घ्या, असं समजू नका की आपल्याला पहिला 3,000चा हप्ता भेटलाय म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू होणार आहे. डीबीटी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबद्दल संध्याकाळी 7 वाजता सविस्तर माहिती देणार आहे. ते लेक्चर कोणी मिस करू नका, ते लेक्चर सगळ्यांनी बघायचं आहे. आणि शेवटचं, सगळ्यात शेवटचं आहे, डीबीटी 20 ऑगस्ट नंतर झाले त्यांना कधी पैसे मिळणार आहेत. बघा, ज्यांनी फॉर्म भरले 31 जुलैच्या अगोदर, ज्यांनी फॉर्म भरले 25 ऑगस्टच्या अगोदर, पण त्यांचं डीबीटी जर पूर्ण नसेल झालेलं, डीबीटी जर 20 ऑगस्टच्या नंतर जर होत असेल, तर त्यांना देखील पैसे कधी भेटणार आहेत माहितीये तुम्हाला? त्यांना पैसे भेटणार आहेत 1 सप्टेंबर नंतर. 1 सप्टेंबर नंतर, 1 सप्टेंबरच्या पण नंतर पैसे भेटणार आहेत, आधी भेटणार नाहीत. कारण डीबीटी झाल्यानंतर 5 वर्किंग डेज लागतात. त्या वर्किंग डेज नंतर यांना 1 सप्टेंबर नंतर पैसे भेटणार आहेत. तर लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आता या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या तारखेला कोणाला पैसे भेटणार आहेत. कुणाला काही अडचणी असतील तर मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. आणि महत्वाच्या गोष्टी राहिल्या 3 गोष्टी, त्या 3 गोष्टी जर कंप्लीट असतील तरच या दिवशी तुम्हाला जे सांगितल्या तेव्हा पैसे भेटणार आहेत. या 3 गोष्टी कंप्लीट नसतील तर उपयोग नाही. आणि त्यातली 3री गोष्ट खूप महत्वाची, ती काळजीपूर्वक सर्वांनी ऐकायची आहे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी स्टेटस कंप्लीट असायला पाहिजे. डीबीटी जर तुमचं नसेल, डीबीटी जर तुमचं झालेलं नसेल, आधार कार्ड सेडिंग झालेलं नसेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, पहिली गोष्ट सगळ्यांनी डीबीटी कंप्लीट करून घ्यायचं आहे. डीबीटी लक्षात घ्या, तुमचं डीबीटी झालंय का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी पटपट सांगा. तुमचं डीबीटी कधी झालंय ते पण सांगायचंय, कोणत्या दिवशी झालंय ते सांगा. त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रश्नाची उत्तर भेटतील. बघा, दुसरा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय का? अप्रूव्ड. आणि अप्रूव्ड, बघा, अप्रूव्डचा मेसेज फक्त तुम्हाला एक गोष्ट घ्या, फक्त तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे एकच लेवलला नाही, दोन लेवल आहेत त्याच्या. विलेज लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, त्या दोन्ही लेवलला, किंवा जर कोणी वॉर्डमध्ये बस असेल, त्या दोन्ही लेवल तुमच्या कंप्लीट होतील, अप्रूव्ड होतील, त्याच ताईंना पैसे भेटणार आहेत. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमच्या ह्या लेवल सगळ्या म्हणजे तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या ठिकाणी पेंडिंग नको. पहिली गोष्ट सोप्या भाषेत, अप्रूव्ड मेसेज तो तुम्हाला आला असेल मोबाईलला, पण तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्या ठिकाणी पेंडिंग नको यायला, पेंडिंग नको यायला. सगळ्या जर गोष्टी स्टेटस तुमचे जर कंप्लीट झाले असतील, कोणत्याच पातळीवर, कोणत्याच लेवलला तुमचं फॉर्म पेंडिंग नसेल, तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि 3री सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला रिसबमिटचं बटन आलंय का? जर रिसबमिटचं बटन आलं असेल तर पैसे भेटणार नाहीत. पैसे भेटणार नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कधीच पैसे भेटणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही सबमिट परत एकदा जाऊन तो फॉर्म सबमिट करत नाहीत, परत एकदा तो फॉर्म तुम्ही
भरत नाहीत तोपर्यंत पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या. रिसबमिटचं बटन जर आलं असेल तुम्हाला तर लवकरात लवकर शेजारी जिथं तुम्ही फॉर्म भरला होता, ज्यांच्याकडून फॉर्म भरला होता त्यांच्याकडे जायचे आणि रिसबमिटच्या बटनावर क्लिक करून परत फॉर्म भरायचा आहे. परत फॉर्म भरायचा आहे. सगळ्यांनी कानं उघडे ठेवून ऐका. सगळ्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर सगळ्यांनी ते फॉर्म सबमिट करून घ्या. ज्या ताईंचे फॉर्म असे आले असतील त्यांनी लवकरात लवकर जाऊन चेक करा. जर तुम्हाला कळत नसेल की रिसबमिट आलंय का नाही, आपल्याला जवळच्या जिथं तुम्ही फॉर्म भरला होता, ई सेवा केंद्रात असेल, कोणत्या अंगणवाडी ताईकडे असेल, कोणाकडे पण असेल, फॉर्म जिथं भरला होता तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचा फॉर्म उघडा, त्याचं स्टेटस चेक करा आणि तिथं जर रिसबमिटचं बटन त्यांना विचारा आलंय का मला परत फॉर्म भरायचं. जर आला असेल लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. कुणाला हे बटन आलंय ते सांगा. कुणी डीबीटी केलंय ते सांगायचंय. अप्रूव्हडचा मेसेज आलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि फक्त तुम्ही एवढ्या प्रश्नाची उत्तर न देता तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कधी फॉर्म भरला होता आणि हे तुमचं काय स्टेटस आहे याचं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि एवढे सारे ताई सगळ्या ऑनलाईन आहेत, एवढे मरमर करून तुमच्यासाठी, जीव तोडून तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्र करतोय, सगळ्या पीपीटी बनवतोय, तर सगळ्यांनी लाईक तेवढं करून टाका. एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी लाईक करून ठेवा. आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती ही शेअर करा. सगळ्यांना हीच विनंती आहे. तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.